वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते. वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. मान माझी सदैव झुकते. नमस्कार बालमित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर. ज्या मातेच्या संस्कारातून जन्माला आले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, ज्या जिजाऊंच्या विचारातून घडला इतिहासाचा महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, अशा राजमाता जिजाऊ भोसले यांच्या शौर्य, त्याग आणि मातृत्वाचा तेजस्वी प्रवास आज आपण या व्हिडिओमधून अनुभवणार आहोत. चला तर मग इतिहास घडवणाऱ्या त्या महान मातेला वंदन करत या प्रेरणादायी भाषणाला सुरुवात करूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. राजमाता जिजाऊ भोसले केवळ एक आई नव्हे, केवळ एक पत्नी नव्हे, केवळ एक स्त्री नव्हे, तर अखंड हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीची मूर्ती, धैर्य, त्याग, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा जिवंत इतिहास होय. ज्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष घडवला, त्या भूमीला मातृरूप देणारी शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. इतिहासाने अनेक योद्धे पाहिले, अनेक राजे पाहिले, पण एका आईने घडवलेला राजा म्हणजे जिजाऊंचे शिवराय. त्यामुळेच जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची माता नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण भारताची माता आहेत. जिजाऊंचा जन्म एका सरदार घराण्यात झाला, पण त्यांचे जीवन केवळ ऐश्वर्यात गेले नाही. लहान वयातच त्यांनी राजकारणाचे वास्तव पाहिले, अन्याय पाहिला, अत्याचार पाहिले. परकीय सत्तेच्या जोखडाखाली पिचलेली जनता, लुटलेले शेतकरी, अपमानित स्त्रिया, धर्माची विटंबना हे सगळे जिजाऊंनी अनुभवले. त्यामुळेच त्यांच्या मनात एकच ज्वाला पेटली. या मातीत स्वराज्य उभे करायचे, अन्यायाचा अंत करायचा आणि धर्म, स्वाभिमान, न्याय यांचे राज्य प्रस्थापित करायचे. शहाजीराजे भोसले हे पराक्रमी योद्धा होते, पण जिजाऊ या केवळ योद्ध्याच्या पत्नी नव्हत्या, त्या शहाजीराजांच्या विचारांच्या भागीदार होत्या. स्वराज्याचा विचार शहाजीराजांच्या तलवारीत होता, पण त्या विचाराला संस्कारांचे रूप देणारी शक्ती जिजाऊ होत्या. बाल शिवाजीच्या मनावर जिजाऊंनी जे संस्कार घडवले, ते संस्कार आजही महाराष्ट्राच्या रक्तात वाहत आहेत. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर शस्त्र का उचलायचे हे शिकवले. अन्यायाविरुद्ध उठायचे, दुर्बलाचे रक्षण करायचे, स्त्रीचा सन्मान राखायचा, धर्माचा आदर करायचा, शब्दाला जगायचे, हे सगळे संस्कार जिजाऊंनी शिवरायांच्या मनावर कोरले. रामायण, महाभारत, पुराण कथा, संतांचे विचार सांगत सांगत त्यांनी शिवरायांच्या मनात धर्म, नीती आणि कर्तव्य यांची बीजे रोवली. शिवाजी महाराज बालपणी जेव्हा तोरणा, रायगड, सिंहगड यांची स्वप्ने पाहत होते, तेव्हा त्या स्वप्नांना अशक्य म्हणणारी समाजव्यवस्था होती. पण जिजाऊ म्हणाल्या, हे स्वप्न नाही, हे ध्येय आहे. एका आईने आपल्या लेकराला गुलामगिरी मान्य करायला शिकवले नाही, तर स्वराज्यासाठी झगडायला शिकवले. त्यामुळेच शिवाजी महाराज सामान्य सरदार बनले नाहीत, तर युगपुरुष बनले. जिजाऊंचे आयुष्य सुखसोयींमध्ये गेले नाही. पतिदूर मोहिमांवर, राजकारणातील अस्थिरता, अपमान, स्थलांतर, संकटे या सगळ्यांना त्या सामोऱ्या गेल्या, पण कधीही खचल्या नाहीत. त्यांनी अश्रू गायले असतील, वेदना सहन केल्या असतील, पण त्या वेदनांना त्यांनी शक्तीत रूपांतर केले. त्यांच्या प्रत्येक वेदनेतून स्वराज्याची आग अधिक तीव्र झाली. शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा स्वराज्याची शपथ घेतात, तेव्हा त्या क्षणामागे जिजाऊंचे संपूर्ण आयुष्य उभे आहे. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, पण त्या मुकुटामागे जिजाऊंचे संस्कार, त्याग, तपस्या आणि स्वप्ने होती. म्हणूनच शिवाजी महाराजांनी हे राज्य माझ्या आईच्या आशीर्वादाने उभे आहे असे अभिमानाने सांगितले.
राजमाता जिजाऊ या केवळ शिवरायांच्या आयुष्यातच नव्हे तर संपूर्ण स्वराज्याच्या वाटचालीत सतत मार्गदर्शक राहिल्या. संकटाच्या काळात त्यांनी धीर दिला, विजयाच्या क्षणी नम्रतेची शिकवण दिली. शत्रूवर विजय मिळवूनही स्त्रीवर अत्याचार करू नये, लुटालूट करू नये, प्रजेचे रक्षण करावे हे मूल्य जिजाऊंनी शिवरायांमध्ये रुजवले. म्हणूनच शिवाजी महाराजांचे राज्य हे तलवारीचे राज्य नव्हते तर न्यायाचे राज्य होते. आज आपण स्त्री शक्ती, मातृशक्ती, महिला सशक्तीकरण याबद्दल बोलतो, पण या सगळ्यांचा आदर्श म्हणजे जिजाऊ आहेत. त्यांनी भाषणे दिली नाहीत, घोषणाबाजी केली नाही, पण इतिहास घडवला. त्यांनी स्वतःच्या मुलाला राजा घडवले, पण लाखो मावळ्यांना प्रेरणा दिली. जिजाऊंनी दाखवून दिले की स्त्री ही केवळ घराची शोभा नसते तर राष्ट्राची शिल्पकार असते. आजच्या काळात जिजाऊंचा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो, कारण आजही अन्याय आहे, आजही संघर्ष आहे, आजही स्वाभिमानाला आव्हान आहे. अशा वेळी जिजाऊ आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांच्या मनावर मूल्यांची बीजे रोवा, सत्याची कास धरा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. एक आई जर ठाम असेल तर तिचे अपत्य इतिहास घडवते. राजमाता जिजाऊंचे आयुष्य आपल्याला सांगते की स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही तर स्वाभिमान, संस्कार आणि सेवा आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त गड किल्ले जिंकायला शिकवले नाही तर माणसे जिंकायला शिकवले. म्हणूनच आजही शिवाजी महाराजांचा जयघोष होतो आणि त्या जयघोषामागे जिजाऊंच्या मातृत्वाचा आवाज दडलेला असतो. आज या पवित्र भूमीवर उभे राहून आपण राजमाता जिजाऊंना वंदन करताना एवढेच म्हणू इच्छितो, जिजाऊ तुम्ही केवळ इतिहास नाही, जिजाऊ तुम्ही केवळ इतिहास नाही, तुम्ही प्रेरणा आहात. तुमच्या संस्कारांनी एक युग घडवले, तुमच्या विचारांनी एक राष्ट्र घडवले. जोपर्यंत या भूमीवर स्वाभिमान जिवंत आहे, जोपर्यंत या भूमीवर स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत राजमाता जिजाऊंचे नाव अजरामर राहील. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंदवी स्वराज्य. जाता जाता शेवटी एवढंच म्हणेन, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायने शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे, तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे ते सोहळे. आज आपण राजमाता जिजाऊ भोसले यांच्या महान विचारांचा, त्यागाचा आणि मातृत्वाच्या तेजाचा प्रवास पाहिला. ज्या मातेच्या संस्कारांनी शिवराय घडले त्या जिजाऊ आजही आपल्याला स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रप्रेम शिकवतात. हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच इतिहास घडवणाऱ्या कथा, भाषणे आणि प्रेरणादायी विचारांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंदवी स्वराज्य. धन्यवाद.